बालाजी तांदळे वाल्मिकला भेटल्याचा आता आरोप होतोय। मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हे आरोप केलेले आहेत। वाल्मिकच्या कोठडीत जवळ तांदळी गेल्याचा आरोप देखील देशमुखांनी केलाय। तांदळींना विरोध करणाऱ्या पोलिसालाच अधिकाऱ्यांना सुनावलं असं देखील देशमुख म्हणाले। बालाजी तांदळे कोरेगावचा माजी सरपंच आहे। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप देखील धनंजय देशमुख यांनी बालाजी तांदळेवरती केलेला आहे। बालाजी तांदळेंनी याला उत्तर दिलंय। धनंजय देशमुखांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचं बालाजी तांदळे म्हणाले। सीआयडी अधिकाऱ्यांनी बोलावलं त्यामुळे गेलो असल्याचं तांदळेंनी सांगितलं। पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मागणी एकच आहे की आरोपीला अटक करा, जे कोणी असतील त्याच्यात। आणि सगळे तेच म्हणालेत की जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा भेटणार। आमचं बी कुटुंबाचं, गावाचं, समाजाचं तेच म्हणणं आहे की ज्याच्यात जे कोणी असतील हे कटकारस्थान करणारे सह आरोपी त्यांना अटक करून त्यांना शिक्षा द्या। तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहे ना, नर्वस नाही चेहऱ्यावर। तुम्ही म्हणला नाही, मी सीआयडी चौकशीला बोलवलंय, त्या चौकशी काम मिळालेलं आहे, मी बाजूला गेलो। मग 3 तास मी त्यांना पाहिलं नाही आणि भेटलो नाही। धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे? खोटा, 100% खोटा आहे। त्याने आणखी एक आरोप केला की ज्यावेळेस तुम्ही आणि चुकीचं आहे। आमचं ज्यावेळेस ते बोलले, मला बोलले चेहऱ्यावर, त्यावेळेस दराडे साहेब नाही, कोणीच तिथं कर्मचारी नव्हता। ज्यावेळेस ते तिथून उठून आले आणि ज्यावेळेस बोलले त्यावेळेस दराडे साहेब तिथं होते, बाहेर त्या ठिकाणी नव्हते।